राम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। ओंकार माद्यम प्रवदन्ति संतो वाच श्रुतीनामपि यं गृह्णन्ति। गजाननं देवगणानताङ्घ्रिं भजेऽहमर्धेन्दुकृतावतंसम्। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे। वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। वन्दे गुरुपदद्वन्द्वम् अवाङ्मनसगोचरं। रक्तगौरप्रभामिश्रम् अतर्क्यं त्रैपुरं महः। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे। नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना। अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं। यः पृथिवीभरवारणाय दिविजैः सम्प्रार्थितश्चिन्मयः। संजातः पृथिवीतले रविकुले मायामनुष्यो व्ययः। निश्चक्रं हतराक्षसं पुनरगात् ब्रह्मत्वमाद्यं स्थिरां। कीर्तिं पापहरां विधाय जगतां तं जानकीशं भजे। विश्वोद्भवस्थितिलयादिषु हेतुमेकं मायाश्रयं विगतमायमचिन्त्यमूर्तिम्। आनन्दसान्द्रममलं निजबोधरूपम्। सीतापतिं विदिततत्त्वमहं नमामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं। वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला। जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नामकीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। राजाधिराज श्रीरामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। मागा झाले निरूपण सहावे भक्तीचे लक्षण। आता ऐका सावधान सातवी भक्ती। सातवे भजन ते दास्य जाणावे। पडिले कार्य तितुके करावे। सदा सन्निधची असावे देवद्वारी। देवाचे वैभव सांभाळावे। न्यून पूर्ण पडोची नेदावे। चढते वाढते वाढवावे भजन देवाचे। भंगली देवालये करावी। मूडली सरोवरे बांधावी।
सोफे धर्मशाळा चालवावी नूतनची कार्ये. नाना रचना जीर्ण जर्जर त्यांचे करावे जीर्णोद्धार. पडिले कार्यते सत्वर चालवीत जावे. गज रथ तुरंग सिंहासने चौकिया सिबिका सुखासने. मंचक डोल्हारे विमाने नूतनची करावी. मेघडंबरे छत्रे चामरे सूर्यपाने निशाणे अपारे. नित्य नूतन अत्यादरे सांभाळीत जावी. आपण या नवविधा भक्तीचा विचार करता कालच्या दिवसापर्यंत 6 भक्ती थोडक्यात पाहून पूर्ण केल्या. काल आपण या सगळ्यामधली जी वंदन भक्ती नमन भक्ती होती तिचा विचार केला. आज आपण दास्य भक्तीचा विचार करणार आहोत. या सगळ्या प्रवासामध्ये जर म्हणावं तर बौद्धिक आणि मानसिक दृष्ट्या अतिशय सोपी, मात्र कायिक दृष्ट्या अतिशय कठीण अशी भक्ती कोणती तर ती दास्य भक्ती. सुभाषितकारांनी आम्हाला सांगून ठेवलंय, सेवा धर्मो परम गहनः. सेवा, कोणाची सेवा करणं हे अतिशय दुष्कर कर्म असतं. आणि त्यातून जर ती सेवा राजाची किंवा राजपुरुषाची असेल तर बोलायलाच नको, सगळा लहरीचा कारभार असतो. त्यामुळे सेवा धर्म हा अति गहन मानलेला आहे. आणि या सेवा धर्माला अनुसरणारी जी भक्ती आहे ती दास्य भक्ती आहे. श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी जे ज्ञानप्राप्तीचे मार्ग सांगितलेले आहेत त्याच्यात एक मार्ग असा सांगितलाय, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनः तत्वदर्शिनः. तुला ते ज्ञान, ते तत्वदर्शी ज्ञाते द्रष्टे लोक जे आहेत ते देतील, त्याचा उपदेश करतील. केव्हा? 3 गोष्टी सांगितल्या, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन आणि सेवया. बघा, या सगळ्या भक्तीचा विचार केला तर नमन भक्ती आपसुक याच्यात येते. प्रणिपातेन नमस्कार करावा, नतमस्तक व्हावं, नम्र व्हावं. नम्र झाल्याशिवाय दुसऱ्याला गुरुत्व देता येत नाही. जर आम्ही असं म्हणत असू गुरु केला तर ते आत्मवंचना आहे. गुरु करायचा नसतो. ते काही मित्र केल्यासारखं सोपं नाही आहे. गेलो बाजारात, भेटला कोणी, केला मित्र. समानशीले व्यसनेषु सख्यम. समानशीलाची कोणी व्यक्ती भेटली, समान विचारांची, समान आचारांची किंवा समान संकटांची अशी व्यक्ती भेटली, समान संकट असली तरी सख्य होतं. म्हणजे बरेच वेळा असं होतं, कोर्ट कचेऱ्यांचे कज्जे लागलेले असतात मागे, मग कोर्टातल्या कोर्टात मैत्री होते कारण दोघांचे कज्जे सारखे झाली. समानशीले समान व्यसनेषु. व्यसन याचा दुसरा अर्थ आपल्याला माहिती आहे, तोही आहे. समव्यसनी लोक असतील, मग ही प्रत्येक वेळी वाईटच असायला हवीत असा काही करार नाहीये. त्यामुळे एखाद्याला जर सद्व्यसन असेल, हरिकथा कीर्तनाचं, नाम घेण्याचं असं जरी चांगलं व्यसन असेल तरी त्याच्यातूनही सख्य वाढत जातं. मी हे सांगतोय अशासाठी, ही जी मैत्री आहे ती जडते घडते. हे जसं खरं तसंच गुरु हा सुद्धा करायचा नसतो, गुरु व्हावा लागतो, गुरु लाभावा लागतो. गुरु लाभणं म्हणजे पत्रिकेतल्या ज्योतिषाच्या परिभाषेमध्ये गुरु लाभतोय का, चंद्रबळ आहे का, गुरुबळ आहे का, त्यातला हा प्रकार नाही. तुमच्या पूर्वसुकृताची गाठी इतकी
घट्ट असायला लागते की त्या पूर्वसुकृताच्या बळावर तुमचे सद्गुरू तुमचा माग काढत यावे लागतात. तुम्ही किती ठरवलं की मी जातो आणि गुरु करून घेऊन येतो, ते काय गुरु विकत घेण्यासारखं नाहीये. म्हणजे गुरांच्या बाजारात गेला, दावणीला बांधलेलं घेऊन आलो. गुरु हा जेव्हा तुम्ही कित्येक जन्म हे त्याच्या सेवेत किंवा भगवंताच्या सेवेत व्यतीत करता, तेव्हा कुठे बहुनाम जन्मनामंते, अनेक जन्मांच्या नंतर शेवटी कधीतरी, जेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं कर्मसाम्य दशेची एक ठाई, कर्मसाम्य दशा येते जेव्हा तुमची सत्कर्म आणि दुष्कर्म बरोबर, तुमचं जो तराजू आहे तुमचा तुला आहे ती समसमान होते. कर्मसाम्य दशा येते, न्यूट्रलला येता. म्हणजे काय, इकडे पुण्यसारखी आहेत, इकडे पापसारखी आहेत. पापसारखी आहेत म्हणून तुम्ही अजून देहात आहात. लक्षात घ्या, मानवी जन्म हा पुण्य आणि पापांच्या समसमावस्थेनेच प्राप्त होऊ शकतो. पुण्य जास्त झालं दैवी योनी लागतात आणि पाप जास्ती झालं तर पाशवी किंवा राक्षसी आसुरी योनी घ्याव्या लागतात, जन्म घ्यावा लागतो. कर्मसाम्य दशा ही केवळ मानवी जन्म आला म्हणजेच येते असं नाही. त्याच्यामध्येही जसं भगवतपाद श्रीमद आद्यशंकराचार्यांनी सांगितलंय, दुर्लभम त्रयमेवैतत्. त्यांनी 3 गोष्टी सांगितल्या. कुठल्या कुठल्या? मनुष्यत्वम, मुमुक्षुत्वम, महापुरुष संश्रया. मनुष्यत्व दुर्मिळ, मनुष्यत्व मिळालं आपल्या सगळ्यांना, ते देवदयेने मिळालंय, पण त्या मनुष्यत्वामध्येही मुमुक्षुत्व, मला मुक्त व्हायचंय, माझा जन्म कशाला झालाय, मुक्त होण्यासाठी झालाय, ही भावना, ही ओढ असणं त्याहून दुर्मिळ. आणि ज्यांना ही ओढ आहे त्यांनाही महापुरुषांचा, सत्पुरुषांचा संग लाभणं हे त्यापेक्षाही दुष्कर. आपल्याला आपल्या सुदैवाने मनुष्यत्व मिळालेलं आहे. बाकीच्या 2 गोष्टी, मुमुक्षुत्व आहे का नाही, प्रत्येकाने आत डोकावून पाहावं. आपण मंदिरात येतोय, आपण भगवंताच्या भक्ती मार्गाला लागलोय म्हणजे आपण मुमुक्षु आहोत असा अर्थ होत नाही. कारण आपण आधीच पाहिलंय, आर्तो जिज्ञासुर अर्थार्थी ज्ञानीच भरतर्षभ. 4 प्रकारचे भक्त माझं भजन, माझी भक्ती करतात, मला भजतात. त्यातले सगळेच ज्ञानी किंवा सगळेच मुमुक्षु असतात असं नाही. काही संकटांच्यातून मोकळीक व्हावी यासाठी भजतात, काहींना काहीतरी प्राप्त करायचं असतं त्यासाठी भक्ती करतात, काहींना ज्ञान हवं असतं त्यासाठी भक्ती असते. त्यामुळे या सगळ्यामध्ये मुमुक्षुत्व आहे का नाही हे ज्याचं त्याने तपासावं. आणि त्याच्या पुढे जर खरं मुमुक्षुत्व असेल तर महापुरुष संश्रय लाभलाय का, सत्संग लाभलाय का. देवर्षी नारदांनी भक्ती सूत्रामध्ये सांगून ठेवलंय, सत्संगस्तु दुर्लभो अमोघो अगम्यश्च लभ्यते तत्कृपयैव. हा जो सत्संग आहे तो दुर्लभ आहे, असा सहजासहजी गेलो आणि लाभला सत्संग असं होत नाही. आपण बरेच वेळा जी प्रवचनं ऐकतो, कीर्तनं, व्याख्यानं ऐकतो, त्यांना आपण म्हणून टाकतो रूढीने, सत्संगाला गेलवतो. पण बरेच वेळा पंचायत अशी होते, जो तत्वज्ञान तिथे विवरण करणारा असतो तो सत असतो का, सत शब्द वाच्य होण्याची पात्रता त्याच्या ठाई असते का, इथपासूनच आमची सुरुवात असते. बहुतांश वेळा पुढची बिदागी किती आहे त्याच्यावरून निरूपण कसं आणि किती करायचं हे ठरलेलं असतं गणित. त्यामुळे त्याला सत शब्द वाच्य ठरवता येईलच असं नाही. त्यामुळे त्याचा संग जरी घडला तरी तो सत्संग असेल की नाही याच्यावर विचार चिंतन हे व्हावं. आता प्रश्न असा, हा सत्संग दुर्लभ आहे, अमोघ आहे. अमोघो, एकदा लाभला,
एकदा संतांनी तुम्हाला आपलं म्हटलं, काम झालं, अमोघ आहे. त्याच्यासारखा दुसरा उपाय नाही. एकदा त्यांनी आपलं म्हणण्याची खोटी आहे. त्यांनी एकदा आपला हातात हात धरला, खरी खुबी त्यात आहे. आपण गुरु करणं याच्यात मजा नाही, गुरुनी आपल्याला शिष्य करून घेणं यात मजा आहे. आपण ढीग म्हणू, हे माझे गुरु, ते माझे गुरु. त्या गुरुनी आपल्याला आपलं म्हटलंय का? हा माझा असं म्हटलंय का? सगळी घोडी पेंड खातायत, सगळ्या माश्या शिंकतायत त्या इथे, की आम्ही एखाद्या सत्पुरुषाला, एखाद्या संताला सांगत फिरतो, हे आमचे गुरु, हे आमचे गुरु. आम्ही अनुग्रह घेतला, आम्ही दीक्षा घेतली, आम्ही माळ घेतली, आम्ही सांगत फिरतोय. आपल्या सुदैवाने आपण ज्यांच्या पायाशी बसलेलो आहोत त्या सत्पुरुषाचं वचनच असं आहे की तुम्ही नाम घ्या, मी आलो तुमच्याकडे. प्रत्येक संत सत्पुरुषाचंच असं असेल असं नाही. प्रत्येकाची तत्व आणि प्रत्येकाची कार्य ही अवतार परत्वे, जन्म परत्वे बदलत जातात. पण आपल्या सुदैवाने आपण ज्यांच्या पायाशी बसलेलो आहोत त्यांनी असं वचन दिलंय की तुम्ही नाम घ्या, मी आहे तुमचा, मी तुमच्या पाठीशी. त्यामुळे महापुरुष संश्रया हा जेव्हा आपण पाहतोय तेव्हा सत्संगती लाभली का? लाभल्यावर त्या संतांनी आपल्याला आपलं म्हटलं का? हा मोठा प्रश्न आहे. तद्विधी प्रणिपातेन, ते आपलं म्हणण्यासाठी आधी प्रणिपात व्हायला हवा, नमस्कार घडला पाहिजे. परिप्रश्नेन, नुसता नमस्कार करून भागणार नाही, प्रश्न विचारून भांडावून सोडलं पाहिजे. परी हा जो उपसर्ग आहे, सर्वतोपरी, सर्व बाजूंनी, ऑल अराउंड, परीचा अर्थ. जी तुम्हाला अध्यात्मातली, साधनेतली शंका असेल, वारंवार गुरूंकडे जाऊन विचारा, प्रश्न विचारा. परिप्रश्नेन, विचारल्याशिवाय शंकांचं निरसन होणार नाही. लक्षात घ्या, आधी प्रश्न विचारण्यासाठी आपली अर्हता, पात्रता असावी लागते. भलत्याच माणसाने भलताच प्रश्न विचारला म्हणजे पु ल देशपांडेंची आठवण सांगतात. माझ्या अंदाजान नची केळकरांचं व्याख्यान त्यावेळी होतं आणि नची केळकरांच्या व्याख्यानामध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरू झाला की हां, काय तुम्हाला शंका, प्रश्न असतील तर विचारा. आणि त्यावेळी पु ल देशपांडे कॉलेज कुमार होते. त्यांनी प्रश्न विचारला की आर्थिक धोरणाबद्दल तुमचं काय मत आहे, भारताचं आर्थिक धोरण. त्याच्यावर ते आयोजक बाजूला बसले होते, म्हणाले, अरे आपल्याला कळतील, पेलवतील असेच प्रश्न विचारावेत. आपल्याला ज्या विषयातलं कळत नाही त्याच्या बाबतीत प्रश्न विचारू नये. बरं म्हणाले, चुकलं, मग दुसरा प्रश्न विचारू शकतो का? विचार म्हणाले. म्हणाले, घोलवडच्या चिकूंचा भाव काय चाललाय सध्या? परिप्रश्नेन, प्रश्न विचारायचे. कुठले प्रश्न विचारायचेत, कसले प्रश्न विचारायचेत? संतांकडे जाऊन आम्हाला नोकरी कशी लागेल, आमचं घर कसं होईल, आमचा स्लॅब गळतोय तो कसा थांबेल, हे प्रश्न घेऊन जाणारी मंडळी असतात. दुर्दैव आहे. हे मी म्हणतोय असं नाही, प्रत्यक्ष महाराजांचं वाक्य आहे. म्हणाले, केशर कस्तुरीचं दुकान टाकून बसलो, येतात लोक हिंग जिऱ्याची गिऱ्हाईक. संतांचं, सद्गुरूंचं हे दुःख आहे, शल्य आहे की ते ब्रह्मरसाचं आरोगण करायला बसलेत. आरोगण माऊलींचा शब्द आहे. आरोगण म्हणजे वाढणे, वाढपी. तुम्ही पात्र घेऊन या, ब्रह्मरस तुमच्या पानात वाढतील. मात्र आम्ही कर्मकरंटे असे आहोत, आधी घेऊन जातो करवंट्या, पात्र पण नाही. आमच्या कर्माच्या करवंट्या हातात घेऊन त्यांच्या समोर जातो आणि ते ब्रह्मरस वाढायला तयार असतात, तुम्ही न मागता. पण तुम्ही म्हणता, हे नको, हे नको, हे नको. आम्हाला ते आमवण असलं तर द्या, आजच्या भाषेत कालचा फोडणीचा भात असला तर घाला.
सॉरी, फोडणीचा नाही म्हणायचं, फ्राईड राईस म्हणायचं, म्हणजे जरा छान वाटतं. आम्ही काय मागतोय? आम्ही कांजी मागतोय. अमृत आम्हाला नकोय, आम्हाला पेज हवीये. आम्हाला संत सत्पुरुष सद्गुरू हवेत. कशासाठी? आमच्या रोजच्या अडीनडी ज्या असतील, आमच्या अडचणी ज्या असतील त्या सोडवण्यासाठी सद्गुरू हवेत. त्यांनी दिलेला अध्यात्म नकोय. आम्ही त्यांनी अध्यात्म दिलं तरी त्यातून कसा व्यवहार शोधून काढायचा, ऐहिक पातळीवर तो ब्रह्मरस कसा ओढून आणायचा, याचा पुरेपूर प्रयत्न करतो. जेव्हा असं वाटतं एखाद्या सत्पुरुषाकडे गेलो आणि इच्छा अपूर्ण राहिली, तेव्हा समजून चालावं की आपण आपली झोळी फाटकी घेऊन गेलो होतो. तो तृप्त करायला बसलेलाच आहे. एक ओवी प्रसिद्ध आहे, घरी कामधेनू पुढे ताक मागे. कामधेनू होती, प्रत्यक्ष देवराज इंद्रांनी कामधेनू वर म्हणून दिली. दारात कामधेनू, मात्र मागायला काय गेला? आज आता ते जरा उन्हाळा होतोय, ताक मिळालं तर बरं आहे. काय मागायचं? काय मागायचंय हे भानही आम्हाला नाहीये. ओ गंमत अशी झाली, कल्पवृक्ष चालून आला दाराशी. मागायचं काय? ओ भीक मागायला करवंटी दिलीत तर बरं होईल. कल्पवृक्षा तळवटी, बैसोनी मागे करवंटी. तशी गत आहे. सत्पुरुष भेटला, संत भेटला, सद्गुरू भेटले, पण आम्ही काय मागितलं? आमचे प्रश्न कुठले होते हे सोडवा म्हणून आम्ही कशासाठी धरणं धरलं? तर ते सगळं व्यवहारातले, लौकिकातले. हे चालायचं नाही. आपण गीतेतला श्लोक बघतोय, तद्विधी प्रणिपातेन, नमस्कार करा, नतमस्तक व्हा, प्रश्न विचारा. या विषयासंबंधी, अध्यात्मासंबंधी प्रश्न विचारा. आणि तिसरं काय? सेवया, सेवा करा. सेवा करायची. नुसतं जाऊन आयतं माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या, माझ्या अडचणी सोडवा असं म्हणून चालणार नाहीये. सेवेला पर्याय नाही. सेवा हिचं महत्व इतकं उदंड आहे की त्या सेवेने प्रत्यक्ष परमात्म्यालाही वश करून घेता येतं. आपण उदाहरणं बघणार आहोत. अनेक उदाहरणं आहेत. अगदी जाता जाता धावतं उदाहरण द्यायचं झालं, गजानन महाराजांच्या पोथीत दासगडू महाराजांनी जी गजानन विजय ग्रंथ लिहिलेला आहे त्याच्यामध्ये उल्लेख आहे. महाराजांनी देह ठेवल्यानंतरची गोष्ट आहे. समाधी मंदिर झालं होतं. एकाच्या मस्तकात अपघाताने बंदुकीचे जे छर्रे असतात त्यातला एक छर्रा घुसलेला होता. अपघात झाला आणि डॉक्टर म्हणाले आता काही करता येणार नाही. ऑपरेशन जरी केलं तरी तो आत कुठपर्यंत घुसलाय, छर्रा गेलाय, काही सांगता येत नाही. आता जेवढे दिवस मिळतील तेवढा बोनस समजा. मिळाला तो बोनस, आम्ही काही करू शकत नाही. तेव्हा इतकं जे मेडिकल सायन्स आहे तेवढी भरारी गेली नव्हती त्या काळात. न्यूरोसर्जनचा सुळसुळाट झाला नव्हता गल्लोगल्ली. त्यामुळे सगळ्यांनी हात टेकले. म्हटल्यावर आता शेवटचा दरवाजा ठोठवायचा कोणाचा? तर संताचा, सत्पुरुषाचा. म्हणून ही व्यक्ती शेगावला गेली आणि महाराजांच्या मठात सेवा करायला लागली. कसली सेवा? रोज पूर्ण मठाचं, मंदिराचं आवार केरसुणीने झाडून काढावं. असे काही महिने त्यांनी निरलसपणे सेवा केली. आणि एक दिवस चमत्कार असा घडला, केर काढता काढता, जर केर आता माझ्यासमोर सुदैवाने जी पिढी बसली आहे त्यांना अनुभव आहे. हल्ली व्हॅक्यूम क्लीनर म्हणजे आधी घरात व्हॅक्यूम असते आणि मग डोक्यात व्हॅक्यूम असते. सगळी बोलायची सोय नाही. केरसुणीने केर काढता काढता वाकायला लागतं, झुकायला लागतं. आणि असा झुकून केर काढत असताना कानातून तो छर्रा बाहेर पडून गेला. प्राणावरचं संकट असं टळलं. सेवया, सेवा करून काय साधता येतं त्याचं उदाहरण आहे.
आजच्या काळातही असे चमत्कार सेवेतून घडू शकतात. तर अशी सेवा जर आपण संतांची, सत्पुरुषांची किंवा भगवंताची केली तर प्रत्यक्ष परमात्मा आपलासा होऊन जातो. मग ती सेवा कशी करायची? 2 मार्ग आहेत. एक, जो देहात आहे, सगुणात आहे, त्याची सेवा. मग आता त्याच्यात 2 भेद. सगुण मूर्ती रूपात जो आहे त्याची, आणि जो जिवंत चलंत स्वरूपात आहे त्या संताची किंवा सद्गुरूची. कशी करायची सेवा याचे आदर्श जर पाहायचे झाले, पुन्हा महाराजांचं चरित्र. महाराजांच्या चरित्रामध्ये सर्वात महाराजांची देहात असताना सेवा ज्यांनी केली त्यांचं नाव आहे डॉक्टर कुर्तकोटी, ज्यांना महाराज महाभागवत म्हणून हाक मारत असत. इतकी सेवा केली. एक प्रसंग आहे, महाराजांना दम्याची व्याधी होती. विषप्रयोग झाल्यापासून जी त्यांना जडली ती अगदी शेवटपर्यंत राहिली, आणि सारखी दम्याची उबळ यायची, कफ दाटून यायचा, पिगदाणी लागायची, आणि त्या पिगदाणीला धुण्यासाठी एकाची नियुक्ती केलेली होती. तो ती पिगदाणी घेऊन गेला आणि इतक्यात उबळ आली, इतकी अनावर झाली, ते खुणा करतायत महाराज. महाभागवत बाजूला होते, त्यांनी ओंजळ पुढे केली. कफाचा बेडका आपल्या ओंजळीत घेतला. महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं. म्हणाले, महाभागवत हे काय केलं? म्हणाले, महाराज, आपण टाकलेला प्रसाद ओंजळीत पडण्यापेक्षा भाग्य अजून ते काय. म्हणजे त्यालाही त्यांनी प्रसाद समजून ग्रहण केलं. ही सेवेची पराकाष्ठा आहे. समर्थांचं जर चरित्र काढलं तर ठाई ठाई कल्याण स्वामींच्या सेवेचे दाखले मिळतील. कल्याण स्वामींचे अनेक दाखले आहेत, मात्र समर्थांचे असे अनेक शिष्य होते. एक शिष्य, त्याचं नाव आहे भोळाराम, याला सेवा दिली होती विडा खलून द्यायची. मात्र कुठल्याही ग्रुपमध्ये तुम्ही केलात, कुठलाही एक समुदाय जेव्हा होतो, एकापेक्षा 4 टाळकी एकत्र येतात, तेव्हा त्याच्यात खालीवर काहीतरी होतच असतं. मग संतांच्या आजूबाजूला जमलेला गोळका याला अपवाद होऊ शकत नाही. त्याही शिष्यामध्ये कुरघोडी चालायच्या, याला ही सेवा त्याला ती सेवा. याला बसून छान सोयीची सेवा दिली. काय केली सेवा? तर खलबत्त्यात तो विडा कुटून, तांबूल कुटून समर्थांना द्यायचं. ही काय सेवा झाली का? आता याची अद्दलच घडवायची म्हणून मुद्दामून काही शिष्यांनी तो खलबत्तात लपवून ठेवला. आता समर्थांना लहर लागली, विड्याचं तांबूल आणा, कुटून आणा, आणि घाई चालवली. तेव्हा भोळाराम बघतोय आजूबाजूला कुठे खलबत्ता नाही. बरं, म्हणाला पाटा वरवंटा जरी मिळाला तरी त्याच्यावर काहीतरी करता येईल, तोही मिळेना. दगड, आजूबाजूला दगड दिसेना. आता सद्गुरूंनी तर मागितलाय म्हटल्यावर काय करणार? आपलं मुखमार्जन केलं, स्वच्छ तोंड धुतलं, तोंडात दातांनी जिभेला न लावता, बघा काय टॅक्टनी, काय कौशल्याने विडा चावला असेल. जिभेला त्या विड्याचा स्पर्श न होता, त्याचा रस स्वतः न चाखता, अलगद चिमणीच्या दातांनी तो विडा कुटून चावून सद्गुरूंना दिला. आणि मोठ्या गोडीनी सद्गुरू समर्थ रामदासांनी तो ग्रहण केला. म्हणाले, अरे भोळ्या रामा, नेहमीपेक्षा ह्याची गोडी काही औरच होती, रोज असाच देत जा. झालं. आता जे होते ना लपवणारे मंडळी, त्यांनी हे पाहिलं. म्हणाले, काय अब्रह्मण्यम अब्रह्मण्यम, उष्टा विडा. गुरुना उष्ट खरकट हा पठ्ठ्या देतोय, लाज वाटत नाही, पण याने आपल्या गुरुची तंतोतंत आज्ञा पाळली. रोज असाच विडा हवा, म्हणून रोज तो याच प्रकाराने विडा कुटून सद्गुरूंना द्यायचा. होता होता छत्रपती शिवरायांच्या कानावर ही कथा गेली.
त्यांना कानात जाऊन कोणीतरी कुजबुजलं, म्हणाले असा असा उष्टा विडा समर्थांना कोणीतरी याद येतोय उपटसून. आता शिवछत्रपतींनी शहानिशा करायचं ठरवलं. त्यांनी महाराजांना विचारलं, आमच्या कानावर जे पडलंय ते खरं आहे का? शिवछत्रपती होते, सुज्ञ, त्यांच्यासारखा त्या काळातला पुरुष मिळणं अवघड. हायरार्की लक्षात घेतली होती, डायरेक्ट जाऊन शिक्षा केली नाही, समर्थांकडे शहानिशा केली. समर्थ म्हणाले, ऐकताय ते अगदी खरं आहे, मात्र एकदा तो खलबत्ता तुम्ही स्वतः जाऊन जातीने पाहावा, मग ठरवावं. समर्थांची आज्ञा म्हणून शिवछत्रपती भोळ्यारामाकडे गेले. म्हणाले, समर्थांना ज्या खलबत्त्यात कुटून विडा देता तो खलबत्ता पाहायचा आहे. समर्थांनी मागवलाय. आणि भोळाराम इतका तत्पर, म्हणाला, जी आज्ञा. आत्ता शेणाने जमीन सारवतोय, असाच्या असा येता येणं, असं येणं योग्य नाही, मात्र खलबत्ता तुम्हाला देतो. म्हणून एक हात धुतला, खुरप जवळ पडलं होतं, त्याने मस्तक कापलं, घ्या. हुजरे घाबरले, थरथर त्या हाताने ते मस्तक घेतलं. काय करून बसलो आपण? मस्तक समर्थांपुढे आणलं गेलं. म्हणाले, काय शिवबा, या खलबत्त्याने कुटून दिलेला विडा आम्ही घ्यावा का न घ्यावा? छत्रपतींनी हात जोडले. म्हणाले, जे कराल आपण तेच परमप्रमाण. आणि चमत्कार असा, समर्थ म्हणाले, ओ आमचा आणा विडा. आणि त्या भोळारामाच्या मुखाने विडा चावून समर्थांच्या हातात दिला. आणि समर्थांनी प्रेमाने तो ग्रहण केला. आता म्हणाले, खलबत्त्याचं काम झालं, जागच्या जागी ठेवून द्या. देणाराही मोठा, घेणाराही मोठा. काय आपण चर्चा कराव्यात सेवेच्या, दास्याच्या? याच्या पलीकडे दास्य अजून काही जमणार आहे का आपल्याला? आणि चमत्कार असा की त्या शिवछत्रपतींच्या आज्ञेवरून हुजऱ्याने थरथरत्या हाताने ते मस्तक नेऊन धडावर लावलं. हात थरथरले म्हणून थोडी मान वाकडी राहिली, पण पुन्हा भोळाराम जिवंत झाला. समर्थांचं दास्य केल्यावर काय सामर्थ्य येतं, त्याचं समर्थ घडवावे, घडवले समर्थ. ओ त्या समर्थाच्या घरी कुत्रा बळून राहिला तरी चालेल, समर्थांचे घरीचे श्वान तयासी सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दिन, हा अवमान कवणाचा. आम्हाला स्वारस्य आहे, आम्हाला मोठेपणा वाटतोय कोणात? मोठ्या मोठ्यांच्या चाकऱ्या करण्यात. आम्ही अमक्या कंपनीत आहोत, आम्ही तमक्या कंपनीत आहोत, आणि काय करतो? चाकरी करतो, हे सांगण्यात आज भूषण वाटतं. आम्ही चाकरी करून इतके लाख कमावतो, हे सांगण्यात आम्हाला भूषण वाटतंय. जर खरं भूषण वाटण्याजोगं काय असेल तर हो, मी दास आहे, पण कुठल्या मर्त्य मानवाचा नाही, तर त्या त्रिभुवन नियंत्या भगवंताचा मी दास आहे, हे सांगण्यात भूषण वाटलं पाहिजे. आज दुर्दैव असं आहे, आम्ही भगवंताचे दास आहोत सांगायला भगवंताच्या दासांना लाज वाटायला लागली. म्हणजे खऱ्या अर्थाने ते दास नाही आहेत म्हणून ती लाज वाटते. एखाद्या मंदिरामध्ये मी सेवा करतो असं सांगायला पटकन जीभ उचलली जात नाही, धजावत नाहीत. नाही, मग काहीतरी असं थातूर मातूर उत्तर द्यायचं की सर्वे सर्वा आहे तिथला. ऐकायला छान, सर्वे सर्वा म्हणजे काय? सतरंजा घाल, केर काढ. बघा, आपणही पटकन नकळत हसून गेलो. पण भगवंताच्या मंदिरात, भगवंताच्या प्रासादामध्ये ही सेवा करायला मिळणं राजा होण्यापेक्षाही भाग्याचं लक्षण आहे. राजा होणं फार भाग्य लागणार नाही, जरा कुठे दानधर्म केलात मिळेल, पण भगवंताच्या दारी, भगवंताच्या मंदिरी, संताच्या दारी झाडू मारायची सेवा मिळणं याला मोठं भाग्य लागतं. सत्य आहे. हा जो सेवा धर्म आहे
तो आपल्याला करायचा आहे, त्याच्यातून त्या परमात्म्याला प्राप्त करायचं आहे. मात्र सेवा कोणाची, कुठली करायची याचं तारतम्य आपल्याला असलं पाहिजे. मी कोणाचा आहे, मी कोणाचा दास आहे, समर्थानं ते कळलं होतं, म्हणून त्यांनी आपली नाममुद्राच नारायणावरून रामदास ही करून घेतली. मी दास आहे, मी त्या रामाचा दास आहे. रामा मी तव दास दास म्हणवी, नुसता दास नाही तर त्या रामाच्या दासाचा मी दास आहे. हा जर विचार, हा जर एक संकल्प आपण धरला तर एकदा त्याचे दास झालात ना, दुसऱ्या कोणासमोर पदरमोड करायची, पदर पसरायची कधी वेळ येणार नाही. आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, जेव्हा तोंड वेंगाडतो, तेव्हा कोणासमोर वेंगाडतो? संस्कृत श्लोकामध्ये एक दृष्टांत दिलेला आहे. मागायचं असेल तर अशाकडे मागा की त्याच्याकडे मागितल्यावर पुन्हा मागायची वेळ येऊ नये. याला आदर्श कोण? तर चातक पक्षी याचा आदर्श आहे. चातक जेव्हा पाण्याची याचना करतो, कोणाकडे करतो? नदीकडे करतो, ओढ्याकडे करतो, ओहळाकडे करतो, समुद्राकडे करतो, कोणाकडेही मागत नाही. तो मागतो याचतेवा पुरंदरम, प्रत्यक्ष इंद्राकडे मागतो आणि इंद्र त्याची तहान भागवतो. तसं आपण त्या चातकासारखं याचक व्हा. जर मागायचंच असेल तर कसं मागावं? तुझं वाचून इतरा ते दिनमुख पसरो नि काय मागावे. तोंड वेंगाडायचंच असेल तर त्याच्या समोर येऊन वेंगाडा. दास्य करायचंच असेल तर त्याचं दास्य करा. भीक मागायचीच असेल तर ती त्याच्या समोर येऊन मागा. जे काही करायचंय ते त्याच्याशी जोडलं गेलं पाहिजे. आता प्रश्न असा येईल, हा सगळा आदर्शवाद तुम्ही सांगताय तो ऐकायला छान वाटतोय हो, याचं काय? पोटा पाण्यासाठी आज आम्हाला नोकरी करायला लागतेय, सेवा धर्म करायला लागतोय. मग अशा वेळी भगवंताचा दास कसं व्हावं? संत मालिकेमध्ये एक फार थोर संत होऊन गेले आधुनिक काळात, सोहिरोबानाथ अंबिये, 17व्या शतकातले संत आहे. सिंधुदुर्गामध्ये त्यांचा जन्म झाला, सावंतवाडीचा. सोहिरोबानाथांची कथा अशी सांगतात की हे सोहिरोबा कुलकर्णी, अंबिये कुलकर्णी, 7 गावचं कुलकर्ण त्यांच्याकडे होतं. आणि कुलकर्णी म्हणजे ऐकायला छान वाटतं की हा बाबा सगळे त्यांना आपला रिपोर्ट देत आहेत आणि त्यांचा रुबाब आहे गावात. इतकं सोपं नव्हतं. जेव्हा तो तपासनीस यायचा, वरचा राजदरबारचा पुरुष यायचा, तेव्हा सगळे हिशोब, सगळे मुलूक, सगळे महाल, या सगळ्याची जमा खर्चाची वही त्याच्यासमोर सादर करायला लागायची. आणि एकदा सोहिरोबा देवपूजा करत बसले होते आणि इतक्यात वर्दी आली, साहेब आलेत, चला. म्हणाले देवपूजा आटपून येतो. म्हणाले असाल तसे बोलावलंय, तात्काळ, आणि नाही आला तर उचलून घेऊन यायला आज्ञा आहे. सोहिरोबा चिडले, देवाला हात जोडले, वैतागून उठले, गेले. जे काही हिशोब हवे होते ते पूर्ण केले, दिले आणि समोर लेखणी मोडून टाकली. आजपासून ज्या सेवेमुळे माझा भगवंत मला लाभत नाही, माझ्या भगवंताच्या सेवेत ज्या सेवेमुळे अंतराय पडतो, ती सेवा मला नको, ही घ्या तुमची नोकरी. म्हणून ते कुलकर्ण सोडलं आणि अक्षरशः चौपदरी खांद्याला लावून सोहिरोबा भिक्षाटनाला निघाले. आणि पुढे फार मोठे संत म्हणून प्रसिद्ध झाले. गैबीनाथांची कृपा त्यांच्यावर झाली. अनेक पद त्यांची प्रसिद्ध आहेत. हरिभजना वीण काळ घालवू नको रे. किती सांगावं? त्यांच्यासारखी वृत्ती आम्हाला जमणार आहे का? दृष्टांत कशाला सांगितला? इतका बाणेदारपणा आमच्याकडे आहे का? जी सेवा, जी नोकरी भगवंताची सेवा करण्याआड येते, तिच्यावर आम्ही लाथ मारू शकतोय का? 10 वेळा विचार करू. किंबहुना आमची गती उलटी आहे.
आम्ही काय म्हणू, ओ आमचं टाईट शेड्यूल असतो, सकाळी लवकर तिकडे जाऊन ते अंगठा दाखवायला लागतो, आणि ते झालं नाही तर लेट मार्क पडतं, पगार कट होतो. मग काय, पहिलं जर काही कट करायचं असेल तर देवपूजेला रामराम. बाकी सगळं नाश्ता पाणी सगळं वेळच्या वेळी, मात्र देवपूजा मग बायकोला सांगायचं तू करून घे ग, किंवा करायची वेळ आली तर बेसिनमध्ये देवांना अभिषेक करायचा, असतील ती फुलं पटापटा टाकायची की चालली गाडी. म्हणजे आम्ही त्या सेवेसाठी भगवंताची सेवा टाळतो तरी, नाहीतर आटोपतो तरी. सांगायचं तात्पर्य असं, या पोटाच्या साठी जे काही भटकणं आहे, ही जी मानवाची सेवा आहे, मर्त्य माणसाची सेवा आहे, ती आम्हाला सोडवणार आहे का? ती सोडवत नाही. इथे सगळी गल्लत आहे. मग मार्ग काय? जी सेवा करीत असाल ती भगवंताने मला दिली आहे असं मानून तिथे सचोटीने भगवत स्मरण राखून सेवा करा, ती भगवंताची सेवा होईल. ज्या कार्यक्षेत्रामध्ये वावरत असाल, जिथे नोकरी करत असाल, तिथे ते काम करता करता हे मला भगवंताने नेमून दिलंय असं मानून ते करणं, ही भगवंताची सेवा होईल. ती नोकरी सेवा टाकायची गरज नाही, मात्र जिथे आहात तिथे अनुसंधान नित्य ठेवायचंय की हे रामाने मला दिलाय. मग ती दास्य भक्ती होईल, मग ती सेवा भक्ती होईल. लक्षात घ्या, सेवा दास्य हे घडण्यासाठी सगळ्यात पहिलं गृहीतक हे आहे, मी दास आहे, मी त्याचा नोकर आहे, मी त्याचा केवळ निरोप्या आहे, आज्ञाधारक आहे. तो जसं नाचवतोय तसा मी नाचणार. रामकृष्ण कायम म्हणायचे, माझी जी आई आहे काली माता ती तंत्री आहे आणि मी तंत्र आहे. ती यंत्री आहे, मी यंत्र आहे. म्हणजे काय? तंत्री म्हणजे ते दोरे असतात ना, ते धारण करणारा, नाचवणारा, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणारा जो आहे तो तंत्री आहे. आणि ते तंत्र म्हणजे ते दोरे जे आहेत आणि त्या दोऱ्यांवर नाचणारी बाहुली आहे ती मी आहे. यंत्र म्हणजे मशीन, मशीन मी आहे आणि मशीन चालवणारी ती आहे. तितकी शरणागती, तितकं समर्पण झालं की ती सेवा होते. हे समर्पण जर नसेल आणि तुम्ही कितीही सकृत दर्शनी सेवा वाटण्याजोगं कर्म केलं तरी ती सेवा होत नाही. समर्पणातून सेवाभाव हा येऊ शकतो. म्हणजे काय? तुम्ही काही करा, ते करत असताना हे सगळं माझ्यासाठी आहे हा भाव जर असेल तर तिथे समर्पण येत नाही. मी जे करतोय ते त्याच्यासाठी आहे, इदं न मम आहे, तर ती सेवा आहे. लक्षात घ्या, आपण नैवेद्य करतो, कोणासाठी करतो? देवासाठी. उत्तर बरोबर आहे. मात्र ते 21 अपेक्षित प्रश्नसंचात जशी उत्तर असतात तसं आहे. देवासाठी. नैवेद्य कोणासाठी? देवासाठी. पण आपण एकदा तरी विचार केलाय का, आपण जे करतोय ते देवासाठी करतोय? बघा, आपण बरोबर आपल्याला हवं ते देवावर लादतोय. कलावती आईंची गोष्ट आहे. कलावती आईंकडे एक बाई गेली, म्हणाली मी नेम धरलाय, दर शनिवारी मारुतीला 1 लिटर तेल घालीन. म्हणाली नेम कोणासाठी नक्की बाई केलात? ती म्हणाली अर्थात मारुतीसाठी. मारुती रायाला तेल आवडतं म्हणून असा नेम केलाय. कलावती आईने विचारलं, जर मारुतीसाठी केलास तर तेल कसं देतेस? ती म्हणाली मारुतीच्या मूर्तीवर जाऊन धबाधबा ओतते. अगं मग हा विचार कधी केलास का की ते तेल त्या मारुतीरायाच्या डोळ्यात जाऊन त्याचे डोळे चुरचुरणार नाहीत का?
हा विचार कधी होतच नाही. आम्ही केलंय म्हणजे त्या भगवंताला आवडलंच पाहिजे, त्याने खाल्लंच पाहिजे, हा अभिनिवेश आहे. ही सेवा नाहीये, ही लक्षात घ्या, ही मुजोरी आहे. तुम्ही देवाला वेठीच धरताय. खरी सेवा करायची असेल, खरं दास्य करायचं असेल, काय असायला हवं? एक आजी होत्या, बघण्यात आहेत. सकाळी उठावं, आंघोळ करावी, देवघरासमोर जाऊन उभं राहावं. कृष्णा, काय रे खायला आवडेल आज तुला, असं विचारावं. आणि त्यांच्या अंतरंगामध्ये आवाज यायचा, त्या म्हणायच्या, कृष्ण बोलतो. काय गोड संबंध असेल, काय गोड भाव असेल, विचार करा. आपण असं कधीतरी करतो का हो? काही अपवाद आहेत, इथेही अपवाद आहेत. सरधोपट मार्गासाठी मी बोलतोय, पण इथेही अशा काही विभूती आहेत, मला माहिती आहेत, दिसत आहेत. आता नामोल्लेख केलेला त्यांना आवडणार नाही म्हणून मी उल्लेख करत नाही, एवढंच. आपण कधी ज्याच्यासाठी सेवा करतोय त्या देवाला असं विचारतो का, काय देऊ रे रामा तुला? त्या रामाची सेवा करत असताना सेवाभाव हाच मुळात नाहीये. आम्हाला हे करतोय त्या बदल्यात पुढे काय देणार आहेस याच्यात इंटरेस्ट लागलाय. आम्ही त्या रामाला पंचामृताचा अभिषेक घालतोय, पण ते पंचामृत, एक विचार करा, तुम्ही आंघोळीला बसलात आणि कोणी तुम्हाला पंचामृत आवडतं ना, घ्या म्हणून बादलीभर पंचामृत तुमच्यावर ओतलं, काय होईल? अभिषेक करतोय, अभिषेक करताना भांडी घासल्यावर का खास खास घासणी घेऊन देवाच्या मूर्तीला घासणारे काही काही महाभाग आहे. ही सेवा आहे का? करत असताना हळुवार पण आलं पाहिजे. त्याला ती सेवा आवडते का, त्याच्यापर्यंत पोचते का, हे भान ठेवून ते केलं गेलं पाहिजे. आणि तसं झालं तर ती सेवा होते, नाही तर बाकीचं जे होतं ते मेवा खाण्याचे मार्ग होतात. या सगळ्यामध्ये कथा प्रसंग आठवतो, लोकरामायणामधला प्रसंग आहे. मूळ वाल्मिकी रामायणात हा तुम्हाला मिळणार नाही. वेगवेगळ्या लोकमानसातून जी रामायणाची प्रतिबिंब उमटली त्यातला हा प्रसंग आहे. कदाचित ऐकलाही असेल आपण यापूर्वी. झालं असं, प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला. राज्याभिषेकानंतर रामप्रभूंच्या परिवारामध्ये अहमहमिका लागली. कशासाठी? रामांच्या सगळ्या सेवा, जास्तीत जास्त सेवा कोण करतो याच्यासाठी. अर्थात वनवास काळामध्ये सगळ्यात जास्त सेवा लक्ष्मणाने केलेली होती. लक्ष्मणांना सगळा अंदाज होता किती सेवा काय काय, अगदी सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय सेवा करायची असतात, एक ही भली मोठी यादी लक्ष्मणाने तयार केली. आणि आता अलॉटमेंट, कोणी कुठली सेवा घ्यायची, सगळा रामपरिवार भोवती बसला. सीतामाई बसल्या, भरत बसले, शत्रुघ्न बसला, लक्ष्मण बसले, सगळे बसले. आणि काय, गुपचूप एक ठराव झाला. म्हणाले, रामरायांना सगळ्यात जास्त आपल्यापेक्षा मारुती आहे, त्यामुळे मारुतीला कमीत कमी सेवा कशी मिळेल, यातल्या जास्तीत जास्त सेवा आपल्या आपल्यात आपण वाटून टाकूया. आणि जसं करतात तसं, चला प्रातःकाळी काकड आरती करायचे, भरतजींनी सेवा घेतली. मग उठल्यावर मुख प्रक्षालन करायचंय, त्याच्या आधी मधुनवनीत घ्यायचे, म्हणून काकडारतीत वर्णन आहे. मधुनवनीत घेऊन आली जनकाची बाळा. माता जानकीनी सेवा घेतली. उठल्यावर नवनीताचा ताजं ताजं लोणी, त्या लोण्याचा गोळा घेऊन सोन्याच्या पात्रामध्ये जानकी माता आली, सेवा घेतली. मग दंत धावनासाठी कुर्च आणायचंय, लक्ष्मणाने सेवा घेतली. मग स्नानासाठी गरम पाणी काढायचंय, शत्रुघ्नानी सेवा घेतली. अशी सेवा घेता घेता अगदी शेजारतीपर्यंत आलं.
शेजारती ओवाळायची सेवा स्वतः जानकी मातेने घेतली. बाळा मुग्धा यौवना प्रौढा सुंदरी, आरत्या घेऊनी दारी आल्या त्या नारी. सगळ्या आल्या, पण मुख्य कोण? त्या आदिशक्तीचं साक्षात रूप असणारी जगन्माता जानकी. विडा द्यायची सेवा माता जानकी. अशा सगळ्यांनी सगळ्या सेवा वाटून घेतल्या. एकही सेवा मारुतीला अलॉट केली गेली नाही. आता झालं काय? पटकन फाईल रामप्रभूंच्या टेबलावर गेली. म्हणाले शिक्कामोर्तब करून टाका. एकदा अप्रुव्हल आलं की आमचं सोयीचं झालं. रामानी सगळं पाहिलं. त्या आत्मारामाला काही अज्ञात होतं का? हसले, स्मितहास्य केलं. बरं म्हणाले, तुमच्या मनासारखं होऊ दे. शिक्कामोर्तब केलं. आता झालं असं, दुसऱ्या दिवशी मारुतीराय आले सेवा करायला. जी सेवा करायला जावी तिथे दुसरा मेंबर हजर. मी करणार. मारुतीराय आश्चर्यचकित, अरे करू काय? जे करायला जाईन ते म्हणतोय रामानी मला ही आज्ञा दिली आहे, रामानी मला ही सेवा दिली आहे. सगळ्यांनी वाटून टाकलं. मला काही वावच ठेवलेला नाही. म्हणाले अरे मला काहीतरी सेवा हवी. तशी लक्ष्मणांना राहवलं नाही. म्हणाले ठीक आहे देतो, पण काय झालंय आम्ही वाटून घेतले सगळ्या सेवा. असं करतो, ही जी यादी आहे ही बघा तुम्ही, यातनं एखादी सेवा राहिली असं तुम्हाला वाटलं तर ती तुम्ही घेऊन टाका. बुद्धिमताम वरिष्ठ मिळतो, ज्ञानीनाम अग्रगण्यम. मारुतीरायांनी सूक्ष्म नजरेने ती सगळी यादी डोळ्याखालून घातली. म्हणाले मिळाली, एक सेवा मिळाली, राहिली आहे. तुमच्या सगळ्यांच्या सेवांना ज्या काही मोहरा लावल्या आहेत, ही मी ती मी, त्याच्यात एक सेवा तुम्ही नोंदवली नाहीये, ती राहिली. सगळे एकमेकांकडे बघायला लागले. कुठली राहिली? आम्ही तर अगदी केस पाडला होता, हे ते सगळं. कुठली राहिली? मारुतीराय म्हणाले भगवंतांनी जांभई दिल्यावर चुटकी वाजवायची सेवा राहिली. म्हणजे काय? आपल्या धर्मामध्ये असा एक दंडक आहे की जेव्हा व्यावृत मुख असेल जांभई द्यायला, तुम्ही जेव्हा तोंड पसराल तेव्हा दुष्ट शक्ती त्या पसरलेल्या वाचलेल्या मुखातून आत प्रवेश करतात. ते जाऊ नयेत यासाठी दोन मार्ग आहेत. एक अपावृत म्हणजे तोंड झाकावं तरी, नाहीतर तिथे चुटकीचा नाद करावा. म्हणजे त्या नादाने, चुटकीच्या नादाने त्या वाईट शक्ती प्रवेश करू शकत नाही. आता रामांच्या मुखात अशा शक्ती प्रवेश केला काय नाही केला काय काही फरक पडणार नव्हता, पण देहात आहेत त्यामुळे सगळी देहाची बंधनं, त्या खोळीची नाटकं सगळी देवही मिरवतात. बरं म्हणाले लक्ष्मण, आता काय काढलीच आहेत शोधून सेवा, कर बाबा खुशाल. झालं. सकाळ झाली. काकडारती करायला हातात सोन्याची ताटं घेऊन आल्या. इतक्यात मारुतीराय हजर. म्हणाले काय? नाही म्हणाले, तुम्ही काकडारती ओवाळता रामरायाला जर जांभई आली तर, म्हणून आलोय. सकाळी उठल्यावर येतात जांभया. बरं, नवनीत मधु शर्करा घेऊन आली जनकाची बाळा. पुन्हा हजर. म्हणाले जांभई कधी येऊ शकते? असं करता करता जिथे जिथे राम जातील तिथे तिथे हनुमंताची स्वारी हजर. का? जांभई कधी येईल कोणाला ठाऊक. शेवटी पंचायत अशी झाली की शेज घरामध्ये एकांती राम आणि जानकी जाऊन पहुडले, तिथे हजर. आता माता जानकीला राग आला. म्हणाले इथेही एकांत लाभू देणार नाहीयेस का? माई म्हणाले काय करू? लक्ष्मण भैयानी मला आज्ञा केली आहे की जी सेवा राहिली असेल ती तू करायचीस, आणि ही सेवा राहिली होती तिच्यावर माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मी ही आता सेवा घेतली आहे, ती नाही सोडणार. असं कसं सोडू? चुटकी वाजवायची सेवा आहे, झोपेत कधी येऊ शकते जांभई.
शेवटी माता जानकीने रामप्रभूंनाच, आता तुम्ही तरी काहीतरी सांगा. बरं म्हणाले, तू म्हणतेस म्हणून सांगतो. रामाने सांगितलं, बा मारुते, माझी झोप होईपर्यंत तू सुद्धा झोप घे, तूही विश्रांती घे. झोपेत काय जांभई? नाही नाही म्हणाले, माझा विश्वास नाही, येऊ शकते झोपेत जांभई, मी नाही झोपणार. बरं म्हणाले, मग असं कर, द्वाराबाहेर थांब, मी तोंड वाचलं असं वाटलं तर तू चुटकी वाजव तिथनं. बरं म्हणाले, कसं बस मानलं. दारामागे जाऊन बसले, रत्नदीप मालवले गेले, आवरण घातलं गेलं त्याच्यावर. आता अंधारात कसं कळणार जांभई आली का नाही? आता म्हणाले, ही पंचायत आहे, रामप्रभूंना जाऊन उठवायचं कसं, झोपेमध्ये व्यत्यय कसा आणायचा? मग मारुतीरायांनी सुरू केलं, म्हणाले, कधीही जर जांभई आली तर आपल्या सेवेत अंतराय नको, खोटी नको, म्हणून बसल्या बसल्या चुटक्या वाजवायला आणि राम राम जय राम, राम जय राम, राम जय राजा राम असं भजन सुरू केलं. चुटक्या वाजवायला सुरुवात झाली आणि तिकडे रामांची झोपमोड झाली आणि सारख्या जांभयांवर जांभया सुरू झाल्या. काही झालं तरी जांभया थांबेनात. इकडे हनुमंताची स्वारी चुटक्या वाजवते, राम राम जय राम, राम जय सुरू आहे. आता त्यांच्याकडे लक्ष देणार का रामरायाला ज्या जांभया येतात त्या थांबवण्याकडे लक्ष देणार? सगळे धावले. कोणी पाणी आणून देतंय, कोणी साखर पाणी आणून देतंय, कोणी पाठीवर चोळतंय, सगळे प्रयोग झाले, काही जांभया थांबेनात. शेवटी राजवैद्यांना बोलावणं गेलं. राजवैद्यांनी नाडी तपासली, त्यांनी हात टेकले, मात्रा उगाळून दिली, चाटली की पुन्हा जांभई. काही केल्या जांभया थांबेनात. शेवटी महर्षी वसिष्ठांना पाचारण केलं गेलं. म्हणाले, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे, यांच्यासारखं ज्ञान त्रिभुवनात कोणाचं नाही, बोलवा त्यांना. महर्षी वसिष्ठ आले, हसले, म्हणाले, या जांभयांचं मूळ रामात नाहीये, मारुतीत आहे, त्याच्या चुटक्या आधी थांबवा. आणि जशी मारुतीरायाना अरे थांबव तुझ्या चुटक्या असं केलं गेलं, तशी इकडे जांभया थांबल्या. कशासाठी आपण दृष्टांत ऐकला? असं खरंच झालं होतं का? ऑथेंटिक आहे का? आपल्याला काही देणं घेणं नाहीये. भाव कळावा यासाठी आख्यान आहे. आपण सेवा कशी करायची अशी करायची. मलाच ही सेवा का मिळाली, मला अमकी का मिळाली नाही, अडून बसायचं नाही. देवाच्या दारी जे मिळेल, मग उष्टी खरकटी काढायची सेवा मिळो, झाडायची सेवा मिळो, सतरंजी घालायची उचलायची सेवा मिळो, किंवा अगदी काही नाही, दार धरून कोणाला आत सोडायचं नाही, ही सेवा मिळो, तिथे संकोच करायचा नाही. ते दास्य आहे, ती सेवा आहे. आणि अशीच सेवा सतत करत राहायची आहे. ही सगुण साकार चलंत रूपातली सेवा आहे. मग निर्गुण किंवा सगुणाचा जो मूर्ती रूपाचा भाग आहे त्याची सेवा कशी करायची, ती समर्थांनी जी सांगून ठेवली आहे, ती काय काय करायचं, मग त्याचं ऐश्वर्य वाढवायचं. ती जी मूर्ती आहे ती कशी सजेल, कशी सुंदर दिसेल, यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करायचे. त्याचा देवप्रासाद कसा प्रसन्न राहील, स्वच्छ राहील, शुद्ध राहील, पवित्र राहील, याच्यासाठी प्रयत्न करायचे. ते दास्यत्व करायचं. जर तुमच्या सुदैवाने तुमचे गुरुदेहात असतील तर ब्रह्मानंद असतील, महाभागवत असतील, कल्याण स्वामी असतील, भोळाराम असतील, यांच्यासारखी सेवा, यांच्यासारखं दास्य करायचंय, हनुमंतासारखं दास्य करायचंय. आणि जर ते नसतील तर ज्या मंदिरामध्ये, ज्या मठामध्ये जात असाल तिथे साक्षात तो भगवंत उभा आहे, या भावनेने सेवा करायची. तो तिथे आहे, तो माझ्या प्रत्येक कर्माचा साक्षी आहे, तो माझं प्रत्येक कर्म पाहतोय, या भावनेने ती सेवा करायची. लक्षात घ्या, देवळात सेवा करत असताना असा बरेच वेळा प्रसंग येतो की मी इतकं करतो, बाकीच्यांना कोणालाच कळत नाही मी किती करतो, हा भाव येतो. अशा वेळी महाभारतातला एक प्रसंग आठवायचा. पुन्हा आलं महाभारत. महाभारतामध्ये झालं असं,
शरपंजरी भीष्माचार्य पडले. सगळे त्यांच्या पाया पडायला येत आहेत, भेटी घेत आहेत. आणि होता 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 सगळ्यांच्या भेटीगाठी झाल्या. सगळ्यांना भरभरून आशीर्वाद दिले, उपदेश केला दुर्योधनाला, ऐकत नाही. सरते शेवटी भगवान गोपाल कृष्ण आले आणि त्या भीष्मांच्या अंगावर त्यांनी प्रेमाने हात फिरवला. भीष्मा, किती रे थकलास? अख्खं आयुष्य व्रत पालनामध्ये घालवलंस. केवढी तुझी ब्रह्मनिष्ठा, केवढी तुझी तत्वनिष्ठा. असं म्हणून प्रत्यक्ष परमात्मा श्रीकृष्णाने भीष्मांच्या पावलांना स्पर्श केला. भीष्मांच्या अंगावरही शहारे आले. प्रत्यक्ष परमात्मा माझ्या पाया पडतोय. म्हणाले, भगवंता काय सांगू, या सगळ्यांसाठी, या कुरुकुळासाठी मी काय केलंय हे कोणालाही कळलं नाही, तुला फक्त कळलंय. कृष्ण विचारतायत, तेवढं पुरेसं नाही का? तेवढं पुरेसं नाही का? याच्यात आपल्याला मोठा संदेश आहे. आपण किती कष्ट केले, काय केले, कशासाठी करायचे, लोकांना कळावे यासाठी आपण करायचं नाहीये. त्याला कळावं, त्याला कळलं पुरेसं आहे. आपण जी सेवा करतो ती किती गुप्तपणे करता येईल त्याची खातरजमा करावी. असाच सेवेचा आदर्श गेल्या शतकामध्ये श्रीधर स्वामींनी सज्जनगडावर केलेल्या सेवेत घालून दिला. कधी उठावं, कधी झोपावं, काही लोकांना कळायचं नाही. 1-1, 2-2 वाजेपर्यंत त्या मठाची सेवा, भांडी घासण्यापासून सगळी सेवा. बरं, समर्थांच्या समाधीसाठी जे अभिषेकासाठी पाणी आणायचं ते असं नुसतं आणून ठेवलं चालायचं नाही, सोहळ्यात आणलं पाहिजे. त्यामुळे पहाटे 2 वाजता सगळी कामं आटपून जेमतेम बसावं आणि 3 वाजता उठून आंघोळ करून पाणी भरायला लागावं. निरलसपणे सेवा श्रीधर स्वामी महाराजांनी केली. अशी उदाहरणं आपण पाहत असताना आपल्याला जर प्रश्न पडत असेल आम्ही कशी करावी, तर याला काय म्हणावं? इतके आदर्श आपल्या समोर या संतांनी घालून दिलेले आहेत. या दास्य भक्तीच्या समासामध्ये त्या सगुण मूर्तीची सेवा, त्या सगुण मूर्तीचं दास्य कसं करावं, त्या उत्सवाचं ऐश्वर्य कसं वाढवावं याचं विस्तृत वर्णन समर्थ करताय. नाना वस्तांची नाना स्थाने, भंगली करावी नूतने, देवाचे वैभव वचने, किती म्हणूनी बोलावे. देवाचं ऐश्वर्य, देवाचं वैभव इतकं वाढावं की बोलण्याच्या पलीकडे ते जावं. आपण जो उत्सव करतोय ती एक प्रकारे भगवंताची सेवा आहे, ते भगवंताचं दास्य आहे. आम्ही जर काही वाचिक सेवा करत असू तेही दास्य आहे. कोणी कायिक सेवा करत असेल तेही दास्य आहे. आणि ज्याला या दोन्हीपैकी काही घडत नाही, घरातून बाहेर पडता येत नसेल, शरीर साथ देत नाहीये, पण तो मनानं म्हणत असेल, अरे सदावर्त्यांच्या राम मंदिरात आत्ता व्याख्यान सुरू झालं असेल, आत्ता आरती सुरू झाली असेल, रामनवमी आली, आत्ता पाळणा लावला असेल, रामरायाला पाळण्यात घातलं असेल, हे मनाने चिंतन जरी घडलं तरी ती मानसिकी सेवा होईल, ते मानसिक दास्य होईल. दास्य हे म्हटल्यावर आपल्याला आठवतं ते पारतंत्र्य. दास्य या शब्दाचा समानार्थी शब्द आपण म्हणतो पारतंत्र्य. आणि पारतंत्र्य हे दुःख आहे अशी सर्वसाधारण कल्पना आहे. मात्र या पारतंत्र्याची, या दास्याची खुमारी अशी आहे, जो या रामाचा दास झाला तो त्रिभुवनाचा स्वामी झाला. जो इथे रामतंत्र झाला, रामाच्या पुढे ज्याने आपलं स्वातंत्र्य संपवून त्याला पूर्ण समर्पित जीवन जगलं, तो पुढे समर्थ झाला. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम, समर्थ या शब्दाची व्युत्पत्ती आहे.
अर्थ असा केलाय, जो करायला न करायला किंवा काहीतरी वेगळंच करायला पूर्ण सक्षम आहे तो समर्थ आहे. कोण समर्थ आहे? जो रामासमोर स्वतःला दास म्हणून घेतोय तो समर्थ आहे. ही दास्याची थोरवी आहे. हे दास्याचं महत्व आहे. सर्वाठाई अति सादर आणि दास्यत्वासही तत्पर, कार्यभागाचा विसर पडणार नाही. सर्वांठाई अति सादर म्हणजे दास्य करत असताना आम्ही भगवंताचे काहीतरी विशेष लाडके आणि तुम्ही कसे कसपटा समान असं म्हणून कोणाला हिणवायचं नाहीये. प्रत्येकाशी आदराने, अति स आदराने वागायचंय. दास्यत्वासही तत्पर आणि वेळ प्रसंगी त्याची काही मदत करायची वेळ आली तरीही तत्पर राहायचंय. कार्यभागाचा विसर पडणार नाही. जे करायचंय ते विसरायचं नाही. सेवा धर्मो परम गहनहा. बाकीच्या गोष्टी करता करता ज्याच्यासाठी आपण आलोय त्याच्यात खंड पडू द्यायचा नाहीये. पंचायत अशी होते, लोक सेवा आरंभ करतात, मात्र ती करता करता आपण देवाची सेवा करण्यासाठी आलोय हे विसरून सगळं करतात. तसं होता कामा नाहीये. जयंत्या पर्वे महोत्सव असंभाव्य चालवी वैभव, जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती. आपण जे उत्सव करतोय, जयंत्या पर्वे महोत्सव, ऐसे वैभव चालवावे आणि नीच दास्यत्वही करावे. पडिले प्रसंगी सावध असावे सर्व काळ. जे जे काही पाहिजे ते ते तात्काळची दिजे. अत्यंत आवडी कीजे सकळ सेवा. सगळ्या सेवा अत्यंत आवडीने कराव्यात. माथ्यावर अढी पडता कामा नये, आठी येता कामा नये. हे कशाला सांगताय, हे कशाला मी करू, आत्ता नको नंतर करू, आलं सेवा धर्म संपला. जिथे कंटाळा आला तिथे दास्यत्व संपलं, तिथे सेवाभाव संपला. तिथे दास हा निरलसच असला पाहिजे. म्हणून आपण ज्या मारुतीरायांची कथा पाहिली, म्हणून त्या दास्य भक्तीची परम मातृका मारुतीराय आहेत. मारुतीरायांच्या ज्या मूर्ती आपण पाहतो, 4 प्रकारच्या मूर्ती आहेत. एक मूर्ती आपल्या समोर आहे, प्रताप मारुती. प्रताप मारुती म्हणजे जो पराक्रम प्रताप दाखवतोय. उचलिलासी द्रोणाचळ लंघिलेस जळधी जळ. हातात पर्वत द्रोणागिरी उचललेला मारुती हा प्रताप मारुती आहे. दुसरा मारुती हा वीर मारुती आहे. तो चपेट दान मुद्रेत असतो, म्हणजे थापट मारतोय, किंवा त्याला ध्वज मुद्रा असंही म्हणतात. ध्वजांगे उचली बाहो, असा हात उगारलेला जो मारुती आहे तो वीर मारुती आहे. तिसरा मारुती हा तंत्र प्रधान, म्हणजे जो रुद्र पंचमुख रूप आहे तो मारुती आहे. ज्याला पंचमुखी किंवा त्यातले विकल्प म्हणून सप्तमुखी, एकादशमुखी असे मारुती पूजले जातात, जो रुद्र रूप मानला गेलाय. पंचमुख हे सदाशिवांचं ध्यान आहे. त्या पंचमुख रुद्राचं, पंचतत्वमय शिवाचं रूप म्हणून तो पंचमुखी मारुती तिसरा आहे. आणि चौथी मुख्य आपल्या विषयाशी निगडीत ती मूर्ती आहे दास मारुती. बाकी कुठल्याही देवाच्या बाबतीत ही मुद्रा दिसत नाही. सगळ्या देवता संघामध्ये फक्त आणि फक्त 2 देवता अशा आहेत की ज्या या दास मुद्रेमध्ये असतात. कोण? गरुड हनुमंत पुढे उभे राहतील. जो पक्ष्यांचा राजा आहे, जो अवकाशाचा इंद्र आहे, तो पक्षीराज गरुत्मान गरुड वैनतेय तो, आणि बुद्धिमतां वरिष्ठम ज्ञानिनाम अग्रगण्यम असे मारुतीराय, हे दोघं त्या दास मुद्रेमध्ये सतत तत्पर होऊन उभे असतात. काय तुम्ही आज्ञा देताय आणि काय आम्ही करतोय. तुमच्या मुखातून ती आज्ञा यायचा अवकाश मी तात्काळ शब्द झेलणारे मी करणार आहे. त्यामुळे
दास्य भक्तीचा परमोच्च आदर्श, त्याची मातृका म्हणजे ही मारुतीरायांची दासमुद्रा आहे. जे जे काही पाहिजे ते ते तात्काळची दिजे. स्वामी सांगायची खोटी ते तिथे तात्काळ हजर झालं पाहिजे. कल्याण स्वामींचा आदर्श, ब्रह्मानंदांचा आदर्श, महाभागवतांचा आदर्श इथे ठेवल्याशिवाय जे जे काही पाहिजे ते तात्काळची दिजे हे घडणार नाही. कल्याण स्वामींची अजून एक कथा ऐकली असेल, विड्याच्या पानांची. विड्याची पानं समर्थांनाही दम्याची व्याधी होती, त्यामुळे त्यांनाही औषध म्हणून तांबूल दिला जायचा. वेळी अवेळी तांबूल खायला लागायचा. अशा वेळी काही महाभागांनी ही विड्याची पानं लपवून ठेवली. तेव्हा ही कथा आहे रामघळीतली. हेळवाक म्हणून कोयना नगरच्या जवळ जी घळ आहे त्या घळीमध्ये घडलेली घटना आहे. रात्री पानं संपली म्हणून दूरच्या जंगलात जाऊन नागवल्लीची पानं खुडून कल्याण स्वामींनी आणून तिथे दिली आणि याच्यात सर्पदंश झाला आणि ते सर्पविष उतरवण्यासाठी स्वतः समर्थांनी भैरवाला नवस केला, एक खंडी गूळ अर्पण करीन, आणि भैरवानी ते विष उतरवलं आणि समर्थांनी नवस फेडला. चमत्कारासाठी कथा सांगत नाहीये. जे जे काही पाहिजे ते ते तात्काळची दिजे. वेळ न दवडता तात्काळ सेवेचे ठाई तत्पर असणे. शयनाकारणे उत्तम स्थळे, जळे ठेवावी सुशीतळे, तांबूल गायने रसाळे, रागरंगे करावी. सगळं कसं ऐश्वर्ययुक्त करावं, कुठेही वित्त शाठ्यम न कारयेत, कंजूशी म्हणून करायची नाही. राम माझा या आसनावर बसणारे प्रभू राजाधिराज आहे, त्याच्या बसण्याजोग ते आसन आहे का? माझा राम हा प्रसाद भक्षण करणारे, नैवेद्य भक्षण करणारे, त्याने खाण्याजोग हे आहे का? प्रत्येक उपचारामध्ये हा विचार ठेवून हे त्याला आवडेल का, हे त्याला प्रिय होईल का, हे भान ठेवून ते करणं हे दास्यत्व आहे. वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. काही महाभाग मगाशी सांगितलं तसं आम्ही भगवंताचे चाकर आहोत, भगवंताचे सेवक आहोत, म्हणून आम्ही कोणाला काहीही बोललं तरी चालेल, वाटेल तशी संभावना करू. आणि काय मनामध्ये अहंकार आहे, मी रामदास आहे, मी कृष्णदास आहे, मी देवीदास आहे, हा अहंकार ठेवून जर ती सेवा घडली तर ती सेवा ही देवाला मान्य होत नाही. अशा वेळी भगवंत तुम्ही कितीही जवळचे असलात तरी तुम्हाला कसं बाहेर ढकलायचं हे पाहतो. प्रत्यक्ष गरुडाला एकदा गर्व झाला की मी भगवंताचा दास, मी भगवंताला माझ्या पाठीवर वाहून नेतो. ज्या त्रैलोक्याचा त्रिभुवनाचा भार भगवंत स्वतः धारण करतात, जो जगत धुरंधर आहे, अशा भगवंताला मी पाठीवर धारण करतो. आणि झालं काय, हा गर्व त्याच्या मनात कुठेतरी बसला आणि एकदा तो त्याचं जे नैसर्गिक भक्ष्य आहे नाग, त्या नागांचं भक्षण करण्यासाठी पाताळ लोकी गेला. गरुड येणार म्हणून नागकुळाने एक ठराव केलेला होता, दर महिन्याला गरुडाला बळी म्हणून एक नाग दिला जात असे. आणि अशा वेळी एक सुमुख नावाचा नाग होता, त्या नागाची पाळी गरुडाचं भक्ष्य बनण्याची आली. आता हा जो सुमुख नाग होता तो इंद्राचा जो सारथी, त्याचं नाव आहे मातली, या मातलीच्या कन्येचा पती होता. थोडक्यात वरपर्यंत पहुंच होती. आता आपल्या जावयाचे प्राण संकटात आहेत हे ओळखून मातलीने ही फाईल गुपचूप इंद्रदेवांच्या दरबारी पाठवली. म्हणाले, इंद्रदेवा, माझ्या जावयाचा प्राण संकटात आहे, बघा माझ्या मुलीचं सौभाग्य तुम्ही वाचवू शकता.
म्हणाले कोण खाणारे गरुड म्हटल्यावर इंद्राने हात वर केले नाही म्हणाले. दोनदा फजिती झालेली आहे या गरुडामुळे. गरुडापुढे माझा पराक्रम शून्य आहे, मी काही करू शकत नाही. मग म्हणाले आता काय करू? म्हणाले वरच्या डिपार्टमेंटला जाऊ दे फाईल. आता त्यांच्यावर म्हणजे काय, ब्रह्मा विष्णू महेश. म्हणाले इथे गरुड आहे, ब्रह्मा आणि हर पण काही करू शकत नाहीत, आता नारायणाकडेच फाईल गेली पाहिजे. नारायणाकडे गेले, म्हणाले आता वाचवा. बरं म्हणाले. नारायणाने गरुडाला बोलावलं. म्हणाले या सुमुखाला आत्ता अभय दे, मारू नकोस. म्हणाले गरुडाला आता मनात गर्व होता, मी तुमचा भार वाहतो, मी तुम्हाला इकडनं तिकडे घेऊन जातो, माझ्यामुळे तुम्ही त्रिभुवन संचारी होता, तुम्ही माझं नैसर्गिक भक्ष्य. थोडक्यात आजचा भाव काय, माझा पगार दिला नाही, माझं भक्ष्य दुरावताय तुमच्यामुळे, तुम्ही मध्यस्थी करता म्हणजे काय, माझा पगार देत नाही, असा भाव त्याच्या सुरात आहे. भगवंत म्हणाले अरे मी सांगतोय ना म्हणून खाऊ नकोस. नाही म्हणाले असं कसं, मी खाणार. आणि बाचाबाची सुरू झाली. भगवंतानी सगळं शांतपणे ऐकून गेलं. ओ तो नारायण आहे, त्याच्या समोर हे वादविवाद किती चालणार. म्हणाले ठीक आहे, सगळं ऐकून घेतो तुझं. एक काम कर, तू म्हणतोयस ना मला वाहून नेतोस, आता माझा फक्त हात धारण करून बघ. डावा हात असा त्या गरुडाच्या पाठीवर ठेवला. म्हणाले हा उचलून दाखव. आणि भगवंताचा हात पाठीवर पडल्यावर तो गरुड जो खचला, म्हणजे वैकुंठात चाललेला प्रसंग तो पाताळापर्यंत खाली गेला. इतका भार असहनीय झाला. म्हणाला हे काय? म्हणाले अरे तूच तर म्हणतोस ना मला तू तुझ्या पाठीवर वाहून नेतोस. अरे नुसता आत्ता हात ठेवलाय, हातही तुला धारण करता येत नाही, मग का म्हणतोस मला धारण करतोस? तेव्हा गरुडाला आपली चूक कळली, क्षमा मागितली. तेव्हा भगवंतानी आपल्या पायाच्या अंगठ्याने या सुमुख नागाला जे उडवलं आणि गरुडाच्या गळ्यात बांधलं. त्यामुळे गरुडाची जर मूर्ती पाहिली तर त्या गरुडाच्या गळ्याशी, कंठाशी तो सुमुख नाग कायमचा जडला. त्यांचं सख्य घडलं. गर्व आला, मी करतोय, मी असा आहे, मी सेवा करतोय. गर्व आला, भगवंत असं गर्वहरण करतात. आणि त्यातनं नाही ऐकलात तर बाहेरचा दरवाजा दाखवला जातो. जय विजयांची कथा आपल्याला माहिती आहे. भगवंताचं दास्य करताय, दास्यत्व आहे. मात्र प्रत्यक्ष भगवंताचे अंशावतार असणाऱ्या सनत कुमारांना दुरुत्तर केली. त्यामुळे शेवटी हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू, रावण, कुंभकर्ण, शिशुपाल आणि दंतवक्त्र या जन्माला त्यांना जायला लागलं, राक्षसी योनीत पडायला लागलं. प्रत्यक्ष सलोकता, स्वरूपता, समीपता या तीन मुक्ती मिळाल्या होत्या. पण भगवंताच्या दास्यामध्ये अरेरावी केली, दुरुत्तर केली, म्हणून ही गती झाली. त्यामुळे समर्थ दंडक सांगतायत, वचने बोलावी करुणेची, नाना प्रकारे स्तुतीची, अंतरे निवती सकळांची ऐसे वदावे. कोणालाही आपल्या शब्दांनी, आपल्या कृतीने दुखावू नये. ऐसी हे सातवी भक्ती, निरोपिली येथामती, प्रत्यक्ष न घडे तरी चित्ती, मानस पूजा करावी. पुन्हा मानस पूजेवर आले. सेवा प्रत्यक्ष घडत नसेल तर किमान मानस सेवा करावी, मानस पूजा करावी. मला भगवंताचे, माझ्या सद्गुरूंचे पाय चेपायचेत, नाही प्रत्यक्ष जमत, गुरु नसतील कदाचित सगुणात सदेह, मनोमन मी माझ्या गुरूंच्या जवळ जाईन, त्यांच्या पायांना तेल तूप लावेन, चेपून देईन, त्यांना अभ्यंग स्नान घालीन. हा मानस भाव, ही मानस सेवा घडावी. ऐसे दास्य करावे कोणाचे? ऐसे दास्य करावे देवाचे, येणेची प्रकारे सद्गुरूचे, प्रत्यक्ष न घडे तरी मानस पूजेचे करीत जावे. अगदी प्रत्यक्ष न घडेल तरी मानसोपचार तरी करत जावेत. मानसोपचार याचा आधुनिक काळातला अर्थ जरी मनावरचे उपचार असा होत असला तरी मूळ अर्थ मनाद्वारे, भावनेद्वारे, कल्पनेद्वारे केलेले उपचार असा आहे. त्यामुळे हे
मानस पूजेचे उपचार, सेवेचे उपचार समर्पित करावेत, हेच आजच्या काळाला साजेसं असं दास्यत्व भगवंताचं आहे. इति श्रीमद्दासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्थदशके दास्यभक्ती नाम सप्तमः समाप्तः समासः सप्तमः. हरये नमः, हरये नमः, हरये नमः. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेशः प्रीयतां मे सदाशिवः. तव तत्त्वं न जानामि कीदृशोऽसि महेश्वर, यादृशोऽसि महादेव, तादृशाय नमो नमः. काया वाचा मनोभावे तुझा मी म्हणवी तसे, हे लाज तुझला माझी, बुद्धी दे रघुनायका, बुद्धी दे रघुनायका. श्रीराम समर्थ. समर्थ. कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, नुरवी पुरवी प्रेम कृपाजयाची, सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची, कंठी झळके माळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची उटी कुंकुम केशरा, हिरे जडित मुकुट शोभतो बरा, ऋणझुणती नूपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधना, सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना, दास रामाचा वाटपा हे सदना. संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना. देव जय मंगलमूर्ती, दर्शन मात्रे मन कामना पुरती. जय देव साफल्या निजवल्या कौसल्या माता, भूकन्या अनन्या मुनिमान्या सीता. हे चरवनचर फणीवर भरता निजभ्राता, दशरथ नृपनायक धन्य तो पीता. जय देव जय रघुकुळ टिळका, आरती ओवाळू त्रिभुवन नायका. जय देव आचार्या गुरुवर्या कार्याचे फळ, रविकुळ मंडन खंडन संसार मूळ. सुरवर मुनिवर किन्नर ध्याती सकळ, धन्य तो निजदास भक्त प्रेमळ. जय देव जय आरती ओवाळू त्रिभुवन नायका. जय देव दुर्गे दुर्घट भारी, तुझ बिण संसारी. अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्मा मरणाचा वारी. हारी पडलो आता संकट निवारी. जय देवी महिषासुरमथिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी त्रिभुवन भुवनी, पाहता तुझ ऐसी नाही. चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साही विवाद करिता पडलो प्रवाही. ते तू भक्ता लागी पावसिलवलाही. जय देवी महिषासुरमथिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा. क्लेशापासुनी सोडवी तोडी भवपाशा. अंबे तुझ वाचून कोण पुरविला आशा, नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी महिषासुरमथिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी. करिडळमळ भूमंडळ सिंधू जळ गगनी. कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी. सुरवर नरनीशाचर त्या झाल्या पळणी. जय देव जय श्री हनुमंता, तुमचे प्रसादेन भिकृतांता. जय देव दुमदुमली पाताले उठला प्रतिशब्द. थरथरला धरणी धरमानीला खेद. कडाडिले पर्वत उडगण उच्छेद. रामी रामदासा शक्तीचा शोध. जय देव जय श्री हनुमंता, तुमचे प्रसादेन भिकृतांता. जय देव
देवा जय जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा तू निर्वचनीया परमात्मा अससी लोकोद्धारासाठी नरतून धरलीसी मान गंगा तीरी प्रगट झालासी गोंदावले ग्रामी कुलकर्णी वंशी जय देवा जय जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा शरणागतासी त्वा निज सुख दिदले दीना लागी कृत्य अद्भुत केले जागोजागी राम मंदिर स्थापिले भूमंडळी राम नाम गर्जविले जय देवा जय जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा तू सच्चिदानंद तू स्वयं ज्योती भावे ओवाळी तो कर्पूर आरती महाभागवताची तव पायी प्रीती घ्यावी सेवा सदा हीच विनंती जय देवा जय जय समर्था श्री ब्रह्म चैतन्य सद्गुरुनाथा जय देवा खालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यान पाहीन रूप तुझे प्रेमे आलिंगिन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरिं श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकमचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे जानकी जीवन स्मरण जय जय राम सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही उपासनेला दृढ चालवावे भूदेव संतासी सदा लवावे सत्कर्मयोगे वय घालवावे सर्वामुखी मंगल बोलवावे रामामी तव दास म्हणवी माते कशाचे भय रामा जाईन ज्या स्थळी सुखघना होईल तेथे जय रामा या भुवनत्रयी तुझ विणे नाही दुजा तारक रामा तू सकलार्थ पूर्ण करिसी तू तातमी बालक जय जय रघुवीर समर्थ कर्ता करविता श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम